बातमी नागपुरातून। नागपूरच्या उमरेड तालुक्यात घरावर 50 किलो धातूचा तुकडा कोसळला होता। आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांनी दावा केला। हा धातूचा तुकडा नेमका कशाचा याचा तपास सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडमध्ये एका घरावर आकाशातनं धातूचा तुकडा पडल्यानं खळबळ उडाली आहे। धातूचा तुकडा कोसळल्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज झाला। ज्या घरावर हा धातूचा तुकडा कोसळला त्या घराच्या टेरेसवरील भिंतीला सुद्धा तडा गेलाय। मोठा आवाज आल्यानं सर्व नागरिक घराबाहेर पडले। पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी जात पाहणीही केली। दरम्यान हा धातूचा तुकडा नेमका कशाचा आहे याची तपासणी सध्या केली जाते। हा धातूचा तुकडा साधारण 50 किलो वजनाचा आणि 4 फूट लांबीचा आहे। या आधी सुद्धा काही सॅटेलाइटचे तुकडे अवकाशातनं खाली आले होते, त्यामुळे हा सुद्धा एखाद्या सॅटेलाइटचा तुकडा आहे का याचा तपास केला जातोय। 10 मिनिटांनंतर बाहेर निघालो, मग आम्ही पडताळणी केली, गच्चीवर आलो, मग आम्ही बघितलं की काही मेटल सारखी वस्तू आहे। त्याला आम्ही स्पर्श केला की तो गरम वाटला। तो मेटलचा असू शकते, तर 100% होतच बा, लेकिन कशाचा आहे हे पोलिसांच्या पडताळणीनंतर आम्हाला माहीत पडलं। ते बघितलं, हात लावून तर समजलं की स्पेसचाच असेल एखादी पार्ट वगैरे। मग आम्ही आलो, चेक केलं, तेव्हा तो पत्राला पण उचलला आम्ही। खूप भारी होता तो, म्हणजे 80 किलोचा वगैरे असायला पाहिजे, तो हालत पण नव्हता। आणि मग पोलीस आले आणि ते घेऊन गेले। नंतर सायंकाळी फॉरेन्सिक टीम पण आली होती, त्यांनी नेले पुरावे, आता बघतील ते काय आहे।